गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। हरि ओम। गेल्या वेळी आपण पाहिलं होतं, आता प्रकरण आपलं उत्तरार्धातलं पहिलं चाललेलं आहे. तर त्यावेळेस श्री गुरु सांगतायत की तत्पदार्थू आत्मारामू तो शोधिता न लगे श्रमू म्हणून आधी शोधन क्रमू ऐकै त्वम पदार्थाचा. म्हणजे आता जीवाच्या बद्दल त्वम पदार्थ म्हणजे जीवचैतन्य, तर त्या जीवाच्या बद्दल आता ते सांगतायत. आपण एवढं हे पाहिलं होतं. त्याच्याही पुढली एक ओवी पाहिली होती की जीव अज्ञाने भ्रमला लिंग शरीरे आवरला स्थूल शरीरी आपण पे झाला परावश्ये ते या अधिकारी या जीवाते. श्री गुरु म्हणते शिष्याते स्थूल देह नोहेसी आपण यात ते जाणी जेसू स्वानुभवे. म्हणजे अधिकारी शिष्याला श्री गुरु सांगतात. आता अधिकार काय काय आहे इथे? एक म्हणजे 21व्या ओवीत सांगितलं की जीव अज्ञाने भ्रमला लिंग शरीरे आवरला. म्हणजे असा जो जीव आहे. आणखीन दुसरा अधिकार आहे तो साधन चतुष्टय संपन्न. म्हणजे ज्यांनी विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व हे सगळं ज्याच्याकडे आहे, ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे, आणखीन तरीही ज्याला ज्ञान झालेलं नाहीये. म्हणजे जेव्हा ज्ञान झालेलं असतं तर त्यावेळी त्याला उपदेश करायची गरजच नाहीये. जो पूर्णपणे बद्ध आहे, बद्ध निरूपण नावाचा समास आहे ना दासबोधात, तर जो असा पूर्णपणे बद्ध आहे त्याला सांगून काही उपयोग नसतो. मग सांगायचं आहे कोणाला? अधिकारी जीवाला. म्हणजे जो बद्ध पण नाहीये, बद्ध म्हणजे ज्याला पामर म्हणतात, विषयी म्हणतात. दोन सिस्टीम वेगळे आहेत. एकामध्ये विषयी ह्याचा अर्थ पूर्णपणे विषयांच्या आहारी गेलेला, आणि दुसऱ्यात विषयी ह्याचा अर्थ असा होतो की जो विहित विषय शास्त्राने सांगितल्याप्रमाणे उपभोगतो, त्यालाही विषयी म्हणतात. हे दोन सिस्टीम आहेत आणि दोन सिस्टीम मध्ये दोन पद्धतीने ह्या मांडणी आहेत. एका ठिकाणी बद्ध म्हणतात, काही ठिकाणी पामर म्हणतात. पामर म्हणजे जो विधी निषेध न बघता भोग घेतो तो. असा नाहीये, अज्ञानाने भ्रमलेला आहे, स्थूल शरीरात अडकलाय, पण तरी देखील त्याला सुटायची इच्छा आहे. असा जो मधला आहे त्याला उपदेश करायचा आहे. ते या अधिकारी या जीवात आहे. बाकी दोन्हीला उपदेश काहीही उपयोग नाहीये. एक पूर्ण ज्ञानी आहे म्हणून आणि दुसरा पूर्ण अज्ञानी आहे म्हणून. जसं अल्ट्राव्हायोलेट आणखीन इन्फ्रारेड या दोन्हीच्या पलीकडले जे किरण असतात सूर्यप्रकाशात, त्या ज्या वेव्हलेंथ असतात तर त्या आपल्याला दृष्टीला दिसत नाहीत. एक आहे इन्फ्रारेड, आणखीन दुसरी आहे अल्ट्राव्हायोलेट. तसं आहे समाधी आणि अज्ञान. समाधी पूर्ण ज्ञानाची अवस्था, आणखीन झोप म्हणजे पूर्ण अज्ञानाची अवस्था, दोन्ही सारख्या वाटतात. तसंच कोणाला उपदेश करायचा? तर जो पूर्ण पामर पण नाहीये, पूर्ण बद्ध, ज्याला बद्ध समास निरूपण जो सांगितलाय समर्थांनी तसाही नाहीये, आणखीन जो पूर्ण ज्ञानीही नाहीये, अशाला उपदेश करायचा. तो अधिकारी आहे. म्हणून नेहमी साधन चतुष्टय संपन्न मुमुक्षु असा जो आहे तर त्याला उपदेश करावा म्हणून शास्त्र सांगतं. श्री गुरु पहिल्यांदा काय सांगतात की तू स्थूल देह नाहीस, हे तू स्वानुभवाने जाण. मी सांगतोय म्हणून नको. श्री गुरु नेहमी आपल्याला लॉजिकली पटवून देतात. केवळ मी सांगतोय म्हणून तू समज की मी स्थूल देह, तू स्थूल देह नाहीस, अशा पद्धतीने सांगणं नसतं. कारण असं सांगितलं तर जो पूर्ण श्रद्धावंत आहे त्याला केवळ उपयोग होईल. आपण इतके कोणीही डोळे मिटून विश्वास ठेवून पुढे जाऊ याची खात्री नसते.
बहुतेक सगळ्यांना हे कशावरून खरं ही शंका येऊ शकते. आणि त्याच्यासाठी श्री गुरु आपल्याला समजावून सांगतात की तू स्थूल देह बाबा का नाही मी म्हणतोय, स्वानुभव आहे तुझा. हे मी उगाच नाही सांगत आहे, तुलाही हे अनुभवातलंय. कारण काय आहे तर स्थूल देहाते देखता तू न होसी ते सर्वथा, जैसे घटा ते पाहता चक्षु घट कैसे होय. डोळे घटाला बघतात, मग डोळ्यांना घट म्हणता येईल का? डोळे आणि घट एकरूप आहेत का? शक्य नाहीये. कारण ते बघतात याचाच अर्थ तिथे द्वैत आहे. तसंच मी माझ्या स्थूल देहाला बघतेय, आरशात सुद्धा बघायची गरज नाही. मला तो जाणवतोय, मला म्हणजे याचा अर्थ मी त्याच्याहून वेगळी आहे. जर का मी त्याच्याकडे बघू शकतेय, तो मला वेगळेपणाने जाणवू शकतोय, तर त्याच्याहून मी वेगळी असलीच पाहिजे. कारण मला माझं स्वरूप कधी दिसणार नाहीये. जी मी आहे ती मला कधीही दिसू शकणार नाहीये, कारण मी तीच आहे. घट घटाला नाही बघू शकत, डोळा डोळ्याला बघू शकत नाही. डोळा घटाला बघतो, डोळा शरीराला बघतोय. माझा हात आता इथे आहे, हाताला माझा डोळा बघतोय, ग्रंथाला बघतोय. तर त्याच्यामुळे मी ग्रंथ जसं नाही त्याप्रमाणे मी हात पण नाही. देह मी बघतेय म्हणजे मी देह असणं शक्य नाहीये. हे श्री गुरु शिष्याला समजावून सांगतायत की द्रष्टा दृश्याचा जाणू, म्हणून मी तो त्या पासावं विलक्षणू. हे प्रसिद्ध उपपत्ती नेणे कव्हणू स्वानुभवे. द्रष्टा आहे तो दृश्याला जाणतो, अशा शास्त्राची आली. बघणारा साधी भाषा आली. एकूण एकच आहे, द्रष्टा हा दृश्याला जाणतो आणि त्यामुळे तो त्याच्याहून वेगळा असलाच पाहिजे. विलक्षण म्हणजे त्याच्या लक्षणांशी न जोडणारा, त्याच्याहून वेगळा म्हणजे सेम नाही, डिफरंट. हे प्रसिद्ध उपपत्ती. हे साधं अगदी आहे, युक्ती म्हणा, हे जे सांगितलेलं आहे तर ती प्रत्यक्ष आपल्याला कळतीये, स्वानुभवाने कळतीये. मग त्याच्याबद्दल शंका घ्यायचं काय कारण आहे? अनुभव आहे आपल्याला की जो बघतो तो दृश्यापासून नेहमी वेगळा असतो. हे अगदी प्रसिद्ध आहे. पण समजा तू शंका घेतलीस, काय शंका घेते की तू ऐसे म्हणसी चक्षु पासवनी भिन्नत्व घटासी, हे द्रष्टा दृश्याचे वैलक्षण्य न माने प्रत्यक्ष सिद्ध. आत्मा तव देहा वेगळा न दिसे तरी तो विलक्षणू कैसा असे? हे शिष्याचे प्रश्न आहेत. म्हणजे तो काय म्हणतोय की चक्षु पासवनी भिन्नत्व घटासी, चक्षु आणि डोळा भिन्न आहेत हे प्रत्यक्ष कळताय, मान्य आहे. पण लक्षण जर का पाहायला गेली तर डोळा घट एक बघतोय एक नाही, पण दृष्टा आणि दृश्य पण तसेच आहेत. हे वेगळे आहेत हे मान्य आहे मला, पण आत्मा आणि देह वेगळेपणाने दिसतात का? द्रष्टा दृश्याला बघतो ते वेगळे आहेत, मान्य आहे. डोळा घटाला बघतो वेगळे आहेत, मान्य आहे. पण आत्मा देहाच्या पलीकडे वेगळा दाखवता येतोय का? नाही दाखवता येत. मग तो वेगळा कसा काय, देहाहून भिन्न आहे असं कसं काय म्हणता येईल? शिष्याचा प्रश्न बरोबर आहे. आपल्यालाही प्रश्न पडू शकतो की सरळ सरळ हे जे दिसताय, घट आणि डोळा वेगळा आहे, द्रष्टा वेगळा आहे, मी वेगळी आहे, आणखीन मला दिसणार आहे दृश्य सगळं वेगळं आहे. पण आत्मा असा वेगळेपणाने बघतोय का? तुम्ही तर म्हणता की तो अचक्षु आहे, त्याला दिसत नाही. देहाहून तो वेगळा काढता येतो का? अजिबात नाही. तो देहातच असतो, देहाहून वेगळा काढता येत नाही. मग तो आणि देह हे तुम्ही वेगळे का बरं म्हणताय? हे जरा पटणं जड आहे, असं म्हणता येत नाहीये मला. तर त्याच्याबद्दल मग श्री गुरु म्हणतात, आता ही शंका श्री गुरूंनी स्वतःच उपस्थित केली की तुला अशी शंका येऊ शकेल, याला अभ्युपेत्य परिहार अशा पद्धतीचं नाव आहे शास्त्रीय. म्हणजे
शंका आपणच उपस्थित करायची आणि आपणच त्याचा परिहार करायचा. त्यांच्या जे काय मांडणी असेल ती आपणच मांडायची आणि मग ती कशी चूक आहे हे दाखवून द्यायचं. मी शब्द एवढ्यासाठी वापरते की साध्या शब्दात सांगते म्हणजे मला कळत नाही असं नाही बरं का. शास्त्रीय शब्द मला माहित नाहीत असं अजिबात नाही. मला माहिती आहेत थोडेसे, काही काही 2-4 सांगण्यापुरते. पण इथे जे आहे तर हे श्री गुरु सांगतायत की तुला असं वाटेल तुला असं वाटेल म्हणून मी त्याचा आधीच परिहार करतोय. तुझ्या मनात कुठलीही शंका राहू नये याच्यासाठी मी प्रयत्न करतोय की आत्मा आणखीन देह वेगळे दाखवता येत नाहीयेत, म्हणून ते एकच असू शकतील असं जर का तुला वाटत असेल तर त्याला एक दृष्टांत देतो मी. काष्ठी असता दाहको, दृश्या काष्टा केवी जेवी प्रकाशको, काष्ट व्याप्य तो व्यापको, म्हणून विलक्षणू जाणावा. दाहक म्हणजे अग्नी, काष्ठ म्हणजे लाकूड. लाकडामध्ये अग्नी सुप्त असतो. लाकूड जर का घेतलं, आता मी लाकडाच्या याच्यावरती बसलीये, खुर्चीवर बसलीये समजा, तर त्या लाकडात अग्नी आहे का? असता तर मला भाजलं असतं, जळलं असतं. पण जर का घासलं गेलं लाकडावरती लाकूड, म्हणजे वेगळा अग्नी तिथे न लावता सुद्धा लाकडावरती लाकूड घासलं तर तिथे अग्नी प्रकट होतो. म्हणून काष्ठामध्ये अग्नी सुप्त रूपाने असतो असं म्हणतात. पूर्वीच्या काळी काड्या पेट्या नव्हत्या, त्या काळात लाकडावरती लाकूड घर्षण करून अग्नी प्रज्वलित करायचे. आज पण जर का कोणी कधी एखादा यज्ञाच्या ठिकाणी गेलं तर तिथे अरणी असतात. एक उत्तर अरणी, आणखीन एक अध अरणी. म्हणजे जात्याचं पाळं वगैरे असतं ना, किंवा रगडा असतो बघा, स्वयंपाकघरातलं उदाहरण द्यायचं तर दगडाचा असतो तो. आणखीन दगडाचाच त्याच्यावरती तो वरवंट्यासारखा असतो, असा खोल, आणि त्याच्यावरती आपण वरवंटा तो फिरवतो. तशा पद्धतीने ती जी अरणी असते ती अध अरणी थोडीशी अशी खोलगट असते, तिथे कापूस ठेवला जातो. आणखीन उत्तर अरणी जी आहे तर त्याचं मंथन केलं जातं वेगाने, म्हणजे ती त्याच्यावरती तिथे घासली जाते, त्याच्यातनं जी ठिणगी पडते ती कापूस पकडतो आणि मग अग्नी प्रज्वलित होतो. आणि यामुळे पूर्वी गार्हपत्य अग्नी वगैरे, दक्षिणायन अग्नी वगैरे असे 3 अग्नी घरात ठेवत असत. आणि गृहस्थाला अग्नी रक्षण करणारा नेहमी म्हणायचे, अग्नी सांभाळणारा. याला कारण अग्नी प्रज्वलित करायला त्या काळात खूप कष्ट व्हायचे आणि म्हणून प्रज्वलित कायम निखारे ठेवणं हे घरच्या लोकांचं काम होतं. ते उदाहरण इथे देत आहेत ते की काष्ठी असता दाहको, काष्ठात सुप्त रूपाने अग्नी असतो. पण अग्नी प्रकट झाला की काय होतं? तो स्वतः प्रकाशित असतोच. अग्नी स्वतःला प्रकाशित असतो, म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकतं. त्याचप्रमाणे तो लाकडालाही प्रकाशित करतो की नाही? अग्नी जो आहे तर तो कसा आहे? व्यापतो. तो कोणाला व्यापतो? लाकडाला व्यापतो. म्हणून लाकूड जे आहे ते व्याप्य आहे आणि अग्नी जो आहे तो व्यापक आहे. व्याप्य व्यापक संबंध. व्याप्य म्हणजे ज्याला व्यापलेला आहे तो, आणि व्यापक म्हणजे जो व्यापतो तो. मग आता व्यापक आणखीन व्याप्य हे एक असतील का? शक्य नाहीये. कारण व्याप्य जे आहे तर ते कुठेतरी लिमिटेड पाहिजे. व्यापक कसा असतो? त्याला सगळा व्यापणारा असतो. म्हणजे तो लिमिटेड असेल किंवा त्याच्याहून जास्तही असेल, त्याच्याबद्दल आपल्याला सांगता येत नाही. अग्नितत्व अनेक ठिकाणी असतात. या लाकडात एका व्यापून आहे, त्याप्रमाणे दुसऱ्या लाकडात पण तो व्यापूनच आहे. अग्नी प्रकाशित झाला, प्रकट झाला की तो स्वतः जसा अग्नी म्हणून आपल्याला दाखवता येतं, तसं लाकडाला पण तो प्रकाशित करतो आणि लाकूड पण जाळून त्याला अग्निरूपत्व देतो. काष्ठ त्याच्यामुळे दृश्य होतं.
काष्ठ व्याप्य पूर्णपणे त्या लाकडामध्ये तो अग्नी सुप्त रूपाने असतो, म्हणजे तो त्याला व्यापून असतो. म्हणजे ते दोघं एकमेकांपासून वेगळे आहेत, ते एकरूप म्हणता येत नाहीत. तेवी दृष्टांत झाला. आता दार्ष्टांत सांगतायत. तेवी दृश्य देहा माझारी असता, द्रष्टे या आत्मेयासी विलक्षणता, हे स्वानुभवे बुजता आयासू न लगे. ते जसा अग्नी त्या काष्ठात व्यापतो तसाच आत्मा देहामध्ये व्यापून राहतो. काष्ठाचा कुठलाही कण अग्नी मोकळा सोडत नाही, तो त्याला पूर्णपणे व्यापून असतो. तसाच आत्मा जो आहे तर तो पूर्णपणे देहाला व्यापतो. आणखीन देहाबाहेर असतो ते नंतर सांगतील, पण आता देहापुरता तरी पूर्ण देह व्यापून असतो. म्हणून आत्मा कसा आहे? व्यापक आहे. जसा अग्नी व्यापक आहे तसा आत्मा व्यापक आहे. आणखीन व्याप्य जे आहे ते लाकूड आहे, काष्ठ आहे, तसा इथे व्याप्य देह आहे. लाकूड आणखीन अग्नी जसे भिन्न आहेत तसाच देह आणखीन आत्मा हे वेगळे आहेत, त्यांची लक्षणं वेगळी आहेत. अग्नीचं लक्षण आणखीन लाकडाचं लक्षण कितीतरी वेगळी आहेत. त्याचप्रमाणे आत्म्याचं लक्षण आणि देहाचं लक्षण ही वेगळी आहेत, ती भिन्न आहे. हे स्पष्टपणे समजायला काही अडचण आहे का, असं श्रीगुरु विचारतात. मी नाही विचारत. देह तव साकार तेथ दिसती षड्विकार, आत्मस्वरूप निर्विकार देह कैसेनी आत्मा. एक एक आता उदाहरण देतात. त्याचं विलक्षणता कशी आहे, म्हणजे भिन्नता, आत्मा आणखीन देह यांची भिन्नता कशी आहे ते समजावून सांगतात. कारण शिष्याच्या मनावरती तो देह नाही हे पक्क ठसणं आवश्यक असतं. शिष्याच्या म्हणजे आपल्या साधकाच्या मनावर, की मी स्थूल देह नाहीये. स्थूल देह निरसन नावाचं हे प्रकरण आहे. तर मी स्थूल देह नाहीये हे मला नक्की कळलं पाहिजे, पटलं पाहिजे, समजलं पाहिजे, आचरणात आलं पाहिजे. ऐकल्यानंतर त्याच्यावरती विचार करायचा, ते पूर्णपणे पटवून घ्यायचं. आणि मग पटवून घेतलेलं ते आत्मसात कधी होतं खरं? जेव्हा ते आचरणात येतं तेव्हा. तर ते इथे हळूहळू सगळं समजावतात आपल्याला. तर तऱ्हेनी देह कसा आत्मा नाही, कसा तो भिन्न आहे परस्परांहून, हे समजावून सांगतात. म्हणून देह आत्मा नाही हे सांगण्याचं तात्पर्य आहे की देह साकार आहे, आत्मा निर्विकार आहे, निराकार आहे. आणि इथे देहाला षड विकार आहेत, 6 विकार आहेत. विकार म्हणजे बदल, विकारचा अर्थच बदल आहे. आत्मस्वरूप निर्विकार देह कैसे नाही आत्मा. देहाला कुठले आहेत? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते. देह जन्माला येतो, हे प्रकटीकरणाचे 6 विकार आहेत. म्हणजे जन्माला येतो, असतो, काही काळ टिकतो, म्हणजे वाढतो, वर्धते, त्याच्यात बदल व्हायला लागतात, विपरिणमते, अपक्षीयते म्हणजे क्षीण व्हायला लागतो, आणखीन शेवट म्हणजे मरतो, म्रियते, त्याच्यातनं चैतन्य निघून जातं, म्हणजे विशेष चैतन्य निघून जातं. टू बी स्पेसिफिक, सामान्य चैतन्य असतं म्हणून तो देह पडलेला आपल्याला दिसू शकतो. त्याच्या मागे अधिष्ठान आहे. जसं आपल्याला लाकूड दिसतंय, जसं आपल्याला जग दिसतंय, अचेतन आहे पण त्याच्या मागे अधिष्ठान असल्यामुळे ते दिसतं. तसाच अचेतन झालेला देह सुद्धा आपल्याला दिसतो, कारण त्याच्या मागे ब्रह्मतत्व आहे. पण आत्मतत्व जे आहे, म्हणजे ज्याच्यामुळे देहाला चैतन्य मिळतं, तो विशेष प्रकाश तिथला निघून गेलेला आहे, विशेष ज्ञानरूपता तिथली गेलेली आहे. जेव्हा बुद्धी वगैरे हे सगळं सूक्ष्म देह तिथनं बाहेर पडतो, तर त्यावेळी तो आपल्या बरोबर चिदाभास म्हणून जे आपण तत्व समजावून घेतलं होतं तोही आपोआप जातो. जर का मी भांडा एखादं घेतलं आणि ते हलवलं तर त्याच्याबरोबर आकाश पण जाणारच आहे, जिथे जाईल तिथे. त्याप्रमाणे तो जो बुद्धी तत्व आहे किंवा अंतःकरण तत्व आहे, ते गेल्याबरोबर त्याच्याबरोबर चिदाभासा जाणारच आहे आणि त्याच्यामुळे देह अचेतन होऊन पडणार आहे. म्हणून देह जो आहे
त्याला म्रियते हाही विकार आहे. आत्मा काहीही त्याला विकार नाही, त्याला जन्म नाहीये कारण तो अजय आहे. जन्मालाच कधी येत नाही, कारण जन्माला काय येत नाही, तो नाही असं कधी होतच नाही. जे नाही आहे ते जन्माला येणार आहे, जे आत्ता दिसत नाही ते जन्माला येणार आहे. म्हणून जे बीजरूपाने असणे हा पहिला विकार एका सिस्टीम मध्ये मानला जातो. मगाशी मी प्रकटीकरणाचं सांगितलं की जायते अस्ति वर्धते. आणखीन हा मूळ जो आहे तो अस्ति जायते वर्धते असं आहे. म्हणजे बीजरूपाने आहे, सूक्ष्म देहरूपाने तो आहे, आणखीन म्हणून तो जन्माला येतो, आणखीन मग वाढतो वगैरे, पुढले विकार तेच आहेत. पण हा जो अस्ति आहे तो बीजरूपाने आहे मान्य आहे, पण त्याच्या मागे तत्व काय आहे, त्याच्या मागे ब्रह्मतत्व आहे. आणखीन तिथे तो प्रवेश करतो वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने उपनिषदात सांगितलेलं आहे, आपण त्याच्यात शिरायला नको आपल्याला. पण देहाला विकार आहेत हे मुख्य आहे, आणि आत्मतत्वाला विकार नाही आहेत. आत्मतत्व अज्य आहे, ते जन्माला येत नाही, कारण ते कायम आहे आहे आणि आहे. त्याला भूतकाळ नाही, त्याला भविष्यकाळ नाही, ते कायम वर्तमान काळात आहे. कारण आत्मा होता कधीतरी असं म्हणताच येत नाही, तो आहेच, तो अजय आहे. म्हणून त्याला अजर पण म्हणतात, विकार नाही म्हणून. अमर पण म्हणतात, कारण तिथे मृत्यूचा संबंधच येत नाही. मृत्यू कोणाला येणार आहे, देहाला मृत्यू येणार आहे. जो जन्माला आलेला नाहीये त्याला मृत्यू येणार कसा, आणि पुन्हा जन्म तरी कसा येणार. जो मरण पावला तो पुन्हा जन्माला येईल, जर का मुक्त झाला नाही तर. निद्रा मरण अवस्थेते देह जरी काही जाणते, तरी आत्मा म्हणू येते काही एक. निद्रा मरण ह्या अशा अवस्थांना जर का देहाला कळल्या, इथे जीवाला कळल्या म्हणत नाहीये, देहाला जर का कळल्या की मी आता झोपलेला आहे, म्हणजे देह स्वतःला सांगतोय की मी झोपलोय, मी आता मेलोय, अशा पद्धतीने देहाला ज्ञान कधी होणार आहे का. देहाला काही समजा काही कारणाने हात तुटला माझा म्हणते, हात समजा तुटला, तर त्या तुटलेल्या हाताला काहीतरी ज्ञान शिल्लक असतं का. ज्ञान जे आहे ते जे चैतन्य आहे, चेतन देह आहे, तेवढ्या पुरतं मर्यादित आहे. ज्या क्षणी त्याच्यापासून देहाचा कुठलाही अवयव वेगळा होतो, त्या क्षणी त्या वेगळ्या झालेल्या अवयवाला ज्ञान नावाचा घटक शिल्लक उरत नाही, चैतन्य शिल्लक उरत नाही. तो तत्काळ डिकम्पोज व्हायला लागतो, कुजायला लागतो. त्यामुळे आता उचला म्हणून म्हणतात, ऑपरेशन करतात, शरीरातले अवयव काढून टाकतात. म्हणजे जे कार्यरत होते ते बाहेर काढता क्षणी तिथे त्यांचं कार्य संपतं, तिथे डिकम्पोजिशन सुरू होतं, ताबडतोब सुरू होतं. कारण तिथे चैतन्य जे त्यांना राखून ठेवणारं, त्यांना सांभाळणारं ते जे आहे तत्व, ते तिथे नाहीये मग. म्हणून देहाला हे काहीही कळत नाही. कळत असतं तर मला मरण आलाय, आता मी मेलोय, मला गाढ झोप लागली आहे असं देह म्हणाला असता. माऊलींनी वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे की साचची पुढे ती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतात. ते झोपेच्या बाबतीत आहे की झोपलेला जर का ब्रह्मरूप होतो हे बरोबर आहे, पण जर का त्याला जाग आली नसती, आणखीन स्वप्न पडलं नसतं, तर तो ब्रह्मरूप झाला म्हणता आलं असतं. पण तो जागा होतो, स्वप्न पडतं, आणखीन ज्या क्षणी त्याची सुषुप्ती अवस्था बदलते त्या क्षणी तो त्या ब्रह्मरूप झालेल्या अवस्थेतून बाहेर येतो. आणि नुसता बाहेर नाही येत, सगळे संस्कार घेऊन येतो, बद्ध होऊन बाहेर येतो. आणि म्हणून त्याला ब्रह्म झाला असं म्हणता येत नाही. तसं इथे म्हणतायत की देहाला ह्या अवस्था कळतच नाही, कारण देह त्याला ज्ञान नाहीये, संवित नाहीये तिथे, आणि म्हणून त्याला आत्मा म्हणता येत नाही. निद्रा मरण अवस्थे जाणतू आत्मा स्वये बोधे असे वर्ततू, म्हणूनी देही असवनी देहाती तू जाणावा तू. आत्मा
देहाला समजा झोप लागली, पण तिथे झोप लागली होती हे जाणणार कोण आहे? कोणीतरी वेगळं आहे तिथे. पण आत्मा त्याच्या मागे आहे म्हणून ज्ञान होतं की नाही? मृत्यूनंतर देखील आत्मा शुद्ध ज्ञान रूपाने असतो, संवित रूपाने असतो, चिदाभास रूपाने असतो. म्हणजे याचा अर्थ तो जरी देहात असला तरी देहापासून तो वेगळा आहे. परत परत हेच सिद्ध करतायत की तू म्हणजे देह नाहीस. तू स्वतःला देह समजत असलास तरी तू देह नाहीस. जर का तू देह असतास तर झोप आणखीन मरण ह्या अवस्था तुला कळल्या असत्या. पण त्या अवस्थेत देखील तू शुद्ध ज्ञान रूपाने असतो. मरण आलं तरी देखील तुझं ज्ञान रूपत्व जात नाही. तू संवित रूपाने कायम आहेस आणि म्हणून तू देहा असून देखील देहापासून अलिप्त आहे. देहाला तू व्यापून आहेस पण देहापासून तू अलिप्त आहेस, वेगळा आहेस, हे लक्षात घे. जन्मकाळी जन्माते, स्थितीकाळी स्थितीते, मरणकाळी मरणाते, जड देह कैसे नाही जाणे. मी जन्माला येतोय, माझा जन्म होतोय, आता मी जिवंत आहे, मी काम करतेय, मला मरण येत आहे, आलाय, असं ज्ञान ह्या देहाला होणार आहे का? जड पंचमहाभूती नाही होत. जो देहात आहे त्याला हे ज्ञान होत असतं, देहाला होत नाही. म्हणजे मग मी देह असणं शक्य आहे का? मला ज्ञान होतं, देहाला ज्ञान होत नाही. हे कुठचंही ज्ञान देहाला नाहीये. तर त्याच्यामुळे देह म्हणजे आत्मा नाही. देह आहे तो हे जीव अष्टधा प्रकृतीचा आहे. आपण अष्टधा प्रकृतीचे आहोत कारण त्याच्यात सत्व, रज, तम हे 3 गुण किंवा अहंकार, हे बुद्धी वगैरे त्याच्यात आहेत. 3 गुण सत्व, रज, तम. त्यांच्यामुळे आपल्याला वाटतं, हे 3 असल्यामुळे अष्टधा प्रकृती आहे तिथे, आणि ती असल्यामुळे तिथे चिदाभास आहे, त्यामुळे तिथे चैतन्य वाटतं. आणि यामुळे ह्या देहाला आपल्या कसलंही ज्ञान होत नाही, कारण तो अचेतन पंचधा प्रकृतीचा आहे. त्याच्यात 3 गुण मावतात म्हणून आपण अष्टधा प्रकृतीचे चेतन जे सगळे जीवसृष्टी आहे ती अष्टधा प्रकृतीची असते, कारण त्याच्यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे आहेत. 3 गुण तिथे प्रकट अवस्थेत या पद्धतीने आहेत. दृश्येशी द्रष्टेपणे, द्रष्ट्यासी दृश्य कैसेनी होणे, म्हणून देहची आत्मा बोलणे सांडी भ्रांती. भ्रम सोड तू. दृश्यालाच तू द्रष्टा म्हणू शकत नाहीस, किंवा द्रष्टाच दृश्य आहे असं म्हणता येईल का? म्हणून देह आणखीन आत्मा एकच आहे, देहच आत्मा आहे किंवा आत्माच देह आहे, अशा पद्धतीचं तू बोलणं सोड. मग कोण म्हणतं स्थूल देह म्हणजे आत्मा आहे? तर स्थूल देहात आहे आत्मत्वे माने तू, म्हणजे आत्मरूपाने कोण त्याला म्हणतं? यायसा चार्वाक सिद्धांत, तो तेयाची प्रतिती निभ्रांतू जितला तुवा. हा सिद्धांत भ्रमरूप आहे हे कळल्यामुळे तू त्यांना जिंकलेलं आहेस. आता त्या सिद्धांताच्या पलीकडे तू गेलेला आहेस. चार्वाक म्हणजे चारुवाक, त्याची जी व्युत्पत्ती आहे ती चारुवाक. चारू म्हणजे छान, पटणारं, अगदी गोड गोड बोलणारे, गोड बोलून फसवणारे, थोडक्यात असे जे आहेत ते चार्वाक आहेत. ते काय सांगतात की देह म्हणजेच आत्मा आहे, आणखीन त्याच्या सॉरी त्यामुळे त्या देहाला सजवा, नटवा, चांगलं चुंगलं खायला द्या. जे आपल्याला प्रसिद्ध हे माहिती आहे की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे वेळप्रसंगी कर्ज काढा पण मजेत राहा, हा त्याचा अर्थ आहे. कारण काय? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. देहाचं भस्म झाल्यानंतर परत कुठे येणार आहे? परत येतो, त्याचाही देह नाही परत येत, पण तो जीव परत येतो. हे नंतर सांगतील ते.
हे जे चारुवाक आहेत, जे आपल्याला गोडगोड गोडगोड बोलवून फशी पाडतात म्हणूया, ते काय म्हणतात? ते देहची आत्मा बोलती, प्रत्यक्ष प्रमाण मानिती, मरणाची मोक्ष म्हणती हीन विवेकी. त्यांना हीन विवेकी म्हणजे विवेकहीन म्हणजे बुद्धिहीन जवळजवळ असं म्हटलंय, की जे जे दिसतात तेवढंच ते मानतात, प्रत्यक्ष प्रमाणच फक्त मानतात, बाकी ते प्रमाणच मानत नाही. माझ्या डोळ्यांना दिसलं तर मी खरं समजेन, मी ऐकलं तर मी विश्वास ठेवीन. डोंगरावरती अग्नी आहे, कशावरून? मी अग्नी नाही पाहिला, आपण म्हणू अनुमान प्रमाणावरून नाही, फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतात ते. आणि ते देहालाच आत्मा समजतात, मरणाला मोक्ष समजतात. देहाला मृत्यू आला म्हणजे मोक्ष प्राप्त झाला, आणखीन मोक्ष वेगळा आहे कुठे, हे त्यांचं मत आहे. आणि म्हणून त्यांना हीन विवेकी म्हणजे पुरेसा विवेक ते वापरत नाही. याला कारण पुढे सांगतायत ते, की वेदशास्त्र पुराणे तिये न मनिती प्रमाणे त्यांच्याबद्दलच आणखीन सांगतायत, की धीटा पाषांडीयाची युक्ती कव्हणे साच मानाविया. म्हणजे वेद शास्त्र पुराण 4 वेद आहेत, शास्त्र आहेत, षटशास्त्र किंवा पुराण आहेत, त्या सगळ्या ग्रंथांना चारवाक बाजूला टाकतात, ते स्वीकारत नाहीत. म्हणून त्यांना नास्तिक म्हणतात. नास्तिक याचा अर्थ देवाला न मानणारे नाहीत, तर वेद प्रामाण्य न स्वीकारणारे ते नास्तिक. आणि चारवाक त्यामुळे नास्तिक आहेत की ते वेद शास्त्र काहीही मानत नाहीत, काही स्वीकारत नाहीत, आणखीन काही नाहीच आहे अशा पद्धतीने ते ह्या जगातलं फक्त उपभोग घ्यावा एवढंच मानतात. म्हणजे आज बहुतांशी लोक चारवाक आहेत, हे आपल्याला स्वीकारायला लागतं. आणि ते तसेच असणार आहेत हेही लक्षात घ्यायला लागतं. उगाच त्यांना सांगायला गेलं तर आपला कष्ट होतात, त्याच्या पलीकडे काही मिळत नाही, ते उलटी चेष्टा करतात. त्यामुळे त्यांना सांगायला जाण्यात अर्थ नसतो, आपण आपला अभ्यास फक्त करावा. आज खरोखरच जास्त लोक चारवाक मताचेच आहेत, पण विचार जो करतो त्याला त्यांचे विचार पटत नाहीत. कारण काय आहे? स्थूल देह जरी आत्मा, तरी देह होवावे ऐसे केले कव्हणे कर्मा, देहपातानंतरे सुख दुःख धर्मा भोगी तो कव्हणो. ते 2 दोष सांगतात, की स्थूल देह जर का आत्मा मानलं तर मग हा देह मिळण्यासाठी कर्म कोणी केले? केले कव्हणे कर्मा, देहप्राप्तीसाठी. कर्माच्या शिवाय हा देह मिळणार आहे कसा? देह आला कुठून? त्याच्यात चैतन्य आलं कुठून? हा जो देह आहे तर ते प्रत्येक देह वेगळ्या पद्धतीने कसा राहतो? प्रत्येकाचा पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, भोग वेगळे आहेत. मग असा वेगळेपणा का? उच्च नीच भाव का? काहीतरी त्याला कारण असेल ना. मग आपण जी कर्म करतो त्यांची फळं भोगत असतो आपण. मग कधी ती कर्म केली? हा देह मिळण्यासाठी कर्म कोणी केली? अकृत अभ्यागम असं नाव आहे, की जे केलेलं नाहीये तर त्याची फळं मला भोगायला लागणार आहेत का? त्यासाठी देह मिळतोय का? अकृत म्हणजे मी केलेलं नाहीये, अभ्यागम मिळालेला आहे, न करता आपल्याला काहीही मिळत नाही. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं, की झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपण आपल्या नशिबाला वगैरे दोष देतो, देवाला दोष देतो, इतरांना दोष देतो. खरा दोष कोणाकडे आहे? पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते. उघड आहे, करावे तसे भरावे, उघड आहे. माझ्याच वाट्याला का आलं? कारण मी तसं केलं होतं म्हणून माझ्या वाट्याला आलं. माझ्या वाट्याला सुख आलं का आलं असं नाही का कधी विचारलंय कोणी? पण दुःख आल्याबरोबर विचारलं जातं, का त्रास झाला मला? मी त्रास दिला होता म्हणून मला झाला.
अशा पद्धतीने आपण जर का याचा विचार अकृत अभ्यागम हा जो आहे विचारसरणीचा दोष, तो दोष काढायचा. मी जे केलं नाहीये ते मला कधीही भोगायला लागणार नाही. म्हणून हा जर का आपण विचार केला तर आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष, म्हणजे हा विषय आपण बाजूला गेलाय, पण हे आपल्यासाठी फार प्रॅक्टिकल आहे की मग कोणाबद्दल संताप येणार नाही. राग, लोभ, द्वेष हे जे विकार आहेत हे जिंकायला फार मदत होते. हा विचार आपण ठेवला तर की मी केलेल्या कर्माची फळं आज मी भोगते, याच्यात कोणीही दुसरं दोषी नाहीये. आणि म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणं, त्यांचा सूड घेणं, त्यांना ऐकवणं सगळं निरर्थक आहे. मी जे केलंय ते मी भोगणार आहे आणि ते तसं स्वीकारून शांतपणे भोगणं, याला साधक म्हणायचंय. म्हणून स्थूल देह जर का आत्मा मानला तर एकदा भस्मीभूत झालेला देह, तो आत्मा पण भस्मीभूत झालाय का त्यांच्या मते? हा देह मिळाला, ही परिस्थिती मिळाला, अशी माणसं मिळाला आपल्या भोवतालची जी आपल्याला भेटतात, चांगली वाईट, हे सगळं होण्यासाठी काहीतरी कारण आहे. ते कर्म मग कोणी केलं होतं? किंवा ह्या जन्मात मी जे काम करतेय त्या कर्माची सगळी फळं तशीच वाया जाणार आहेत का? अजिबात नाही. कर्म जे आहे ते अक्षय आहे असं म्हणतात. त्याचा क्षय होत नाही. क्षय होत नाही म्हणजे काय आहे? ते नाश पावत नाही. नाश पावत नाही याचा अर्थ फळ दिल्याशिवाय नाश पावत नाही, एवढं त्याच्यात ऍड करून घ्यायचं. कर्म जे आहे तर त्याचं फळ त्याला मिळाल्याशिवाय ते नाश पावणार नाहीये, याचा अर्थ फळ देऊनच ते नाहीसं होणार आहे. म्हणजे जर का माझ्या प्रारब्धात म्हणण्यापेक्षा मी गेल्या जन्मी काही विशिष्ट कर्म केलं असलं तर मला त्याचं तेवढंच फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं जर का असलं तर हा देह पडल्यानंतर ह्या जन्मी मी जे केलेलं आहे त्याची फळं नंतर कोण मग भोगणार आहे? ती कुठे जाणार आहेत कर्म सगळी? याला कृतविप्रणाश असं नाव आहे. म्हणजे जे केलेलं आहे त्याचा भोग न देता नाश होणं. हे दोन्ही विचारसरणीतले दोष सांगितलेले आहेत. अकृत अभ्यागम, आणखीन कुठला आता सांगितला? कृतविप्रणाश, म्हणजे न केलेल्याचं फळ मिळणं, आणखीन केलेलं फळ न देता नाहीसं होणं, साध्या भाषेत. हे मोठे दोष आहेत. आणखीन असे जे दोष आहेत तर ते विचारसरणीत उपयोगी नाही. जे मी केलेलं आहे त्याची मला फळं मिळणार आहे, मग मी कोण आहे? देहाला तर मिळणार नाही, देह तर पडलेला आहे. म्हणजे जी कोणी मी आहे तिला पुनर्जन्म आहे. पुनर्जन्माच्या बाबतीत हेच आर्ग्युमेंट आहे की यामुळे पुनर्जन्म स्वीकारायलाच लागतो. सिद्ध झालेला आहे खरं आहे, पण त्याला मुळात स्वीकारायला लागतं. ते ह्या दोन दोषांचं त्याच्यात प्रामुख्याने येतात. आणि म्हणून देहाच्या कर्मातनं वासना बीज तयार होणारे, जुन्या वासना बीजातनं हा देह मिळालेला आहे. म्हणजे देह आत्मा असणं शक्य नाही. परत ह्या कन्क्लुजनला आपण पोचलेले आहोत. मग प्रश्न पडतो की मुळात देह मिळाला त्यावेळी कुठलं वासना बीज होतं? माहित नाही. कधी मिळाला मुळात देह? माहित नाही. रहाट गाडगं असतं ना, परत तेच उदाहरण असतं की त्यातलं पहिलं कुठलं आहे? माहित नाही. जन्म मृत्यूचं चक्र चालू आहे. कुठला पहिला, कुठला नंतरचा? माहित नाही. म्हणून अनादी हा शब्द तिथं सांगतात. जीव जो आहे तो अनादी आहे. अनादी आहे याचा अर्थ जीवाच्या बाबतीत तो कधी आला हे माहित नाही. माया अनादी आहे याचा अर्थ माया कधी मुळात निर्माण झाली हे माहित नाही. ब्रह्मस्वरूपाने अनादी आहे, ते कायम आहे. माया कधीतरी निर्माण झालेली आहे, पण ती पहिली कधी निर्माण झाली माहित नाही.
त्याच्यानंतर प्रलयाच्या वेळी मायेमध्ये सगळी वासना बीज सगळ्या जीवांची राहतात. आणखीन मग पुढल्या सृष्टी निर्मितीच्या वेळेस तीच बीज तशीच परत प्रकट होतात वगैरे. हे सगळं पुढलं ठीक आहे. पण पहिलं कधी झालं? अनादी. आदी माहित नाही म्हणून अनादी आहे माया. आणखीन ब्रह्म मुळात अनादी आहे, ते कायम आहे. हा फरक आहे दोन्हीमध्ये. पण इथे आपल्याला जे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जे कर्म केलेलं आहे ते कर्म भोगण्यासाठी हा देह मिळालेला आहे आपल्याला, म्हणजे देह आत्मा नाही. आणखीन ह्या देहात केलेली कर्म कधीतरी पुन्हा भोगण्यासाठी दुसरा देह मिळणार आहे. म्हणजे भोगणारा वेगळा आहे आणि भोगण्यासाठी मिळणारा देह वेगळा आहे. म्हणून देहाला भोगायतन असंही नाव आहे. भोगाचं स्थान, भोगाचा आधार तो देह आहे. म्हणून आत्मेयासी न लवी पिसे देहाचे, तरी स्थूळ देह कवणा दल वाढे याचे. हे म्हणसी तरी पंचीकृत भूताचे ऐसे जाणे जेसो. म्हणून तू देह आणखीन आत्मा एकच आहे, देह म्हणजेच आत्मा असला वेडेपणाचा विचार करू नको. देहाचा संपर्क, देहाचा काय म्हणूया विशेषण किंवा देह म्हणजेच आत्मा असं लावू नकोस तू आत्म्याला. मग तू विचारशील की स्थूल देह कसा काय बनलाय, मग तो आत्मा नाहीये तर? असं जर का तुला वाटत असलं तर पंचीकृत पंचमहाभूतांचा हा स्थूल देह बनलेला आहे. हे कधी सांगितलेलं आहे? पंचीकृत पंचमहाभूते ते कैसी सृष्टीक्रमी निरूपिली तैसी. तयाचे या 25 अंशासी देहची ऐसे नाव झाले. ही पंचमहाभूतांच्या बद्दल सूक्ष्म निर्माण झालेली, नंतर त्यांचं पंचीकरण झालेलं, त्या पंचीकरणातनं ते देहाचे कुठले घटक कुठे आलेले आहेत हे सगळं सांगितलेलं सृष्टी निर्मितीच्या पहिल्या पूर्वार्धात. म्हणून ह्या 25 अंशांच्या समुदायाला देह म्हणतात. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, अंतःकरण पंचक, विषय पंचक. विषय पंचक इथे का घेतलाय? कारण ते जे विषय आहेत तर ते पंचभौतिक असे घेतलेले आहेत. आणखीन ह्या सगळ्याला मिळून देह म्हणतात. ये पंचभूते जडे तदंश आत्मा हे सर्वथा न घडे, मग ते यांचे दळवाडे आत्मा केवी होय. पंचभूते जड आहेत, जड नाही जड. उच्चारात फरक आहे. जड म्हणजे वजनदार आणि जड म्हणजे अचेतन. खूप वेळा जड म्हणूनच उच्चार केला जातो. जड म्हणजे वजनदार हा अर्थ आहे. आणखीन जड म्हणजे अचेतन. म्हणून इथे पंचभूते जडे हा उच्चार आहे. पंचमहाभूत जी आहेत ती अचेतन आहेत, त्यांच्यात चैतन्य नाहीये. तदंश आत्मा हे सर्वथा न घडे. ती अचेतन असल्यामुळे चेतन आत्मा त्याच्यातून कसा निर्माण होईल? अशक्य आहे. अचेतनातून चेतन निर्माण होत नाही. 25 तत्वांचं गाठोडं या देहातनं त्या देहात जातं, पण त्यांना चैतन्य द्यायला तिथे आत्मा असतो. आत्मा लागतो चिदाभास रूपाने, तो त्याला चैतन्य देतो, तो तिथे असतो. मग गाठोड आत्मा कसा होईल? ते 25 तत्वांचा देह आत्मा कसा होईल? हा पेंडू विचारिता आत्मा नोही सर्वथा तेथींची जागृती अवस्था. तो आत्मा कैसेनी? देहाला अवस्था आहेत, आत्मा अवस्थातीत आहे. गणपतीला आपण म्हणतो ना, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः. हे सगळे देहाला आहेत. अवस्था काय किंवा स्थूल सूक्ष्म वगैरे अशा पद्धतीने 3 देह, 3 अवस्था, 3 स्थान वगैरे सगळं जे आहे ते आपण पाहिल्या पूर्वार्धात. ते देहाला आहे, आत्म्याला अजिबात शक्य नाहीये. पंचमहाभूत अचेतन आहेत. पिंडाचा विचार केला तर असा अचेतन पिंड आत्मा असणं शक्य नाही. देहाची जागृती ही अवस्था आहे. मग जागृती अवस्था म्हणजे आत्मा आहे का?
जर का आत्मा असती तर मग अवस्था कधी बदललीच नसती. अविकारी आहे आत्मा, पण अवस्था तर बदलते. स्वप्नावस्थेत जातो, सुषुप्ती अवस्थेत जातो, पुन्हा जागृतीत येतो. मग असं असताना तो आत्मा कसा काय म्हणता येईल? देहाभिमाने पुरस्कारे ज्ञानेंद्रियांचे निद्वारे बुद्धीसी बाह्य विषयाचे ज्ञान स्फुरे ते जागृती जाणावी. मग जागृती म्हणजे नक्की काय? व्याख्या आहे त्याची, शास्त्रीय व्याख्या ही आहे की ईश्वरकृत सृष्टीशी जेव्हा जीवाचं तादात्म्य होतं त्यावेळी ती अवस्था जागृती अवस्था आहे. इथे तेच सांगतात की देहाभिमाने पुरस्कारे म्हणजे जागृतीमध्ये मी देह ही जाणीव असते. आणखीन ज्ञानेंद्रियांचे निद्वारे, ज्ञानेंद्रियांच्या मदतीने, त्यांच्या साह्याने, त्यांच्या माध्यमातनं बुद्धीसी बाह्य विषयाचे ज्ञान स्फुरे. बाह्य विषय जे आहेत ईश्वरकृत निर्मित सृष्टी आहे. आता हा ग्रंथ आहे, हा तुम्ही म्हणाल की मानवकृत आहे, मान्य आहे, पण त्याच्यातलं मटेरियल पाहायला गेलं तर वृक्ष आहे. वृक्ष कोणी निर्माण केलेला आहे? ईश्वर सृष्टी आहे. तो काही मानवाने निर्माण केलेला नाहीये. बीज मोडे झाड वृक्षी समाय, वृक्ष मोडे बीज होय. असं जरी होत असलं तरी जाती न नसे म्हणून माऊली म्हणतात की झाड आणखीन वृक्ष ती जात तशीच असते, त्यांच्यात काहीही फरक पडत नाही. म्हणून जागृती जी आहे तर ती ईश्वर रचित सृष्टीची तादात्म्य आहे. तिथे बाह्य पदार्थांचं जेव्हा त्या बुद्धीच्या माध्यमातनं ज्ञान व्हायला लागतं आणि मी तेव्हा त्याला जागृती असं म्हणतात. मग स्थूल देह जागृती अवस्था, या दोहीचा अभिमानू विश्व विचारिता आत्मा नोहे या उपपत्ती अनंता असे ती वेदांत शास्त्री. वेदांत शास्त्रात अनेक युक्त्या याबद्दल सांगितलेल्या आहेत, अनंत म्हटलेले आहेत. स्थूल देह आहे, मी म्हणजे स्थूल देह आहे, मी जागा आहे, मी झोपलेला आहे वगैरे, हे जे सगळं आहे ह्या अभिमाना असं जो म्हणतो त्याला विश्व हे नाव आहे. मी जागा आहे, मी पदार्थ बघतीये, मी देह आहे असा जो समजतो तर त्या जीवात्म्याला विश्व असं नाव आहे. तो अभिमान असं म्हणतात, म्हणजे स्वतःबद्दलची ती प्रकर्षाने असलेली जाणीव. मी देह आहे असं ज्याला म्हणतात, किंवा मी जागा आहे असंच वाटत आहे, मी ज्ञान करून घेतेय, त्याला विश्व म्हणतात. विश्व म्हणजे आत्मा नाही, आत्मा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. हे वेदांत शास्त्रांनी अनंत उपपत्ती समजावून सांगितलेलं आहे, म्हणजे अनेक युक्त्यांनी उदाहरणांनी समजावून सांगितलेलं आहे. स्थूल देह जागृती विश्व, रजोगुणाचा प्रपंच तुझं दृश्य, नेत्रस्थान स्थूल भोग अदृश्य, तेची कैसेने म्हणावीसी. प्रश्न विचारलाय. काय विचारतायत ते की स्थूल देह आहे, त्याचं जागृती अवस्था आहे, त्याचा अभिमानी विश्व आहे. हा प्रपंच रजोगुणाचा आहे, जागृतीत रजोगुण आहे. हे सगळं तुला दृश्य आहे, हे सगळं तू वेगळेपणाने जाणतोयस. हे जाणण्यासाठी त्या विश्वाचं स्थान पण सांगितलेलं आहे, नेत्रस्थान आहे. त्याचे भोग आहेत ते स्थूल भोग आहेत. असं असताना तू अदृश्य आहेस, असा तू ते दृश्य पदार्थ कसे असशील? परत परत विचारतायत की स्थूल देहाला ह्या सगळ्या अवस्था, स्थान, अभिमानी गुण, हे सगळ्या गोष्टी आहेत, भोग, हे सगळं स्थूल देहाला आहे. तुला आहेत का? मग तू स्थूल देह कसा काय का स्वतःला म्हणवतोयस? ते तुझं स्वरूप आहे का? तू अदृश्य आहेस, तुला ह्यातलं काहीही नाही, तू या सगळ्यांच्या पासून वेगळा आहेस. या प्रपंचाते तू जाणसी निरुते म्हणून अवलंबन साक्षी यैसे तू ते बोले वेदांत. ह्या सगळ्या प्रपंचाला तू जाणतोस, म्हणजे तू वेगळा आहेस त्यांच्याहून, वेगळेपणाने तू जाणतोयस. हे तू लक्षात घे, हा विचार कर
आणखीन असा वेगळेपणाने जाणतोयस म्हणून साक्षी म्हणतात तुला. या सगळ्या प्रपंचाचा तू साक्षी आहेस. हे प्रपंच आहे असं तू समजतोयस आणि म्हणून तू साक्षी असा समजला जातोस. पण तू त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळाच आहेस. आणखीन तू ब्रह्मरूप आहेस हे तू लक्षात घे. ते नंतर सांगतील, पण आत्ता इथे तू आत्मरूप आहेस हे लक्षात घे. आपली वेळ झालेली आहे इथे. आता इथे 45 पर्यंत आपल्या ओव्या झाल्या आहेत. पुढल्या वेळे आणखीन इतर काही मतांचा परामर्श घेतलेला आहे. आता आपण पाहिलं मुख्यत्वे चार्वाक मत, की देह म्हणजे स्थूल देह म्हणजे आत्मा कसा नाही याचा आपण विचार केला. पुढल्या वेळे मग आता योग मताप्रमाणे वगैरे एक एक मतांचा समाचार त्यांनी घेतलेला आहे, की देहाचे जे काय सगळं आहे ते आत्मा नाही, हे परत परत वेगवेगळ्या पद्धतीने पटवून देऊन स्थूल देहापासून आपल्याला वेगळं काढायचा श्री गुरु इथे प्रयत्न करतात. मुकुंदराज, थांबूया आपण. काही प्रश्न असले ह्याच्याबद्दल तर किंवा इतर काही विचारू शकता. हरिओम. थांबायचं आहे मग. ठीक आहे, घेऊ श्लोक मावशी. हा घे. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी हे हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.